चमचमीत पावभाजी करण्यासाठी पहिल्यांदा फ्लावर, ढोबळी मिरची, वाटाणा, टोमॅटो, कांदा, बटाटा बारीक कापून घ्यायचा। नंतर कुकरमध्ये तेल टाकून जिरे टाकायचे, त्यात वाटाणा, फ्लावर, बटाटा, टोमॅटो टाकून त्यात 2 चमचे पावभाजी मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं। नंतर 1.5 ग्लास पाणी टाकून छान कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। नंतर मोठ्या कढईमध्ये तेल व बटर टाकून त्यात कांदा परतून घ्यायचा, ढोबळी मिरची परतायची, त्यात 2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा। नंतर लाल बेडगी मिरची पावडर टाकून कसुरी मेथी टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं। त्यात थोडंसं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। नंतर शिजलेल्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या, थोडंसं मीठ टाकायचं आणि स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आणि हवं तेवढं पाणी टाकून कोथिंबीर टाकून आपली भाजी छान अशी तयार। नंतर तव्यावर बटर टाकून त्यात कोथिंबीर, कसुरी मेथी आणि भाजी टाकून पाव भाजून घ्यायचे। तर झाली आपली छान अशी पावभाजी खाण्यासाठी मस्त अशी तयार।